सेक्टर 8च्या गार्डन जवळ एवढी मोठी लाईन कशासाठी? जय महाराष्ट्र मित्रांनो, 2026 मधला आपला पहिलाच ब्लॉग आहे. तयारी करून मी आलो डायरेक्ट मंदिरामध्ये भाई महादेवाच्या. आता नवीन वर्षामध्ये एंट्री मारल्यामुळे भाई माझ्यासारखे भक्त डायरेक्ट मंदिरामध्ये एंट्री मारले सगळे. सर्वजण देवाजवळ तर भाई एकच मागतील ताई पण वर्ष मला चांगलं जाऊ दे. मंदिरामध्ये आलो आतमध्ये मग महादेवाचं दर्शन घेतलं इकडे. 2025 जसं चांगलं गेलं पाहिजे तसंच 2026 पण जाऊ दे. तसे देवाला प्रार्थना करून तिकडून निघालो. मारुती रायाचं पण दर्शन घेतलं. आपल्या सेक्टर 8च्या गार्डन जवळ आलो तर भाई बघतो जाम भली मोठी लाईन होती. दादाची पाणीपुरी इथपर्यंत लाईन होती एवढी मोठी. स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी लाईन लागली होती. मी पण दर्शन घेऊन तिकडून आलो डायरेक्ट डेअरीवरती आलो भाई. इकडे लेमन टी मागवली, एक म्हणजे दोन भाई, एक सौर्य भाईसाठी मागवली होती. मग काय भावाला चाय दिली. इकडे सौर्याचा हिशोब चालला होता. इकडे मारली मग कडक मध्ये लेमन टी. इकडून घरी आलो आणि आज सेकंड शिप असल्यामुळे भाई डबा घेऊन जाणार होता ऑफिस मध्ये. पाव गरम करायचे तिकडे मला. मग काय गावरून तूप आणलेलं भाई मस्त पैकी लावलं इकडे पावाला. निघालो मग ऑफिस साठी. डिफेंडर बघा कशी दिसते भाई, एकदम खतरनाक भाई, एकदम दर्जा गाडी आहे. ऑफिस मध्ये आलो इकडे. वृषभाईनी भाई नवीन वर्षावरती नवीन युनिफॉर्म घातला होता. नवीन युनिफॉर्म असं काय ते सांगेन नंतर एका दिवशी तुम्हाला. तर आजच्या ब्लॉग मध्ये आपलं एवढंच होतं. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि फॉलो करा भावांनो. सबस्क्राईब पण करून जा.